एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी वारंवार नेहमीच करत असतात डॉक्टर तबेश. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सामना नंबर 2 मॅच नंबर 2 ला होते सुरुवात. डे फायनल डे मॅच नंबर 2. पहिला चेंडू, या चेंडूला कट करायचा प्रयत्न होता डॉक्टर मकरंद यांचा आणि प्रयत्नामध्ये नक्कीच असफल ठरलेत. पहिलाच चेंडू येतोय निर्धाव. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला हवेत खेळलाय. फिल्डर त्या चेंडू खाली येत होते परंतु एकच धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा अमित लंगोटे सरांचा प्रयत्न आणि ती धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय अमित सरांच्या माध्यमातून. 2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत आणि 2 चेंडूंनंतर धावसंख्या आता 3 वर येऊन पोहोचली आहे. 3 धावा घेतल्यात मागील चेंडूवर. धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तबीश यांचं हे षटक आहे आणि अमित सर आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कर्णधार आहेत संघाचे आणि कर्णधार पद कशा प्रकारे निभावतायत याकडे पाहावं लागेल. कशा प्रकारचं टेम्पलेट पुढे येणाऱ्या फलंदाजांसाठी सेट करून दिलं जात आहे त्यांच्या माध्यमातून याकडे पाहावं लागेल. अमित आहेत स्ट्राईकवरती, गोलंदाजीसाठी तबीश तयार. पॉवर प्लेचा पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय, बॅटवर घेतलाय त्या चेंडूला आणि हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो. खेळपट्टीवर जर चांगला चेंडू येतोय तुमच्या दिशेने तर त्याला सन्मान द्या. खेळपट्टीला पहिल्यांदा ओळखा आणि खेळपट्टीला का एकदा ओळख झाली, खेळपट्टीशी एकदा मैत्री केलीत की मग चेंडू जे आहेत ते अगदी सहजपणे तुम्ही टोलावू शकता. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या फटक्याला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 5 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. आणि मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत करंजाडे लायन्सचे संदीप धनावडे. मी संदीप धनावडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि मागील सामन्यातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरले आहेत पनवेल वॉरियर्सचे सिद्धार्थ जावळे. दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय, मैदानाच्या आत चेंडू स्ट्रेट दिनेश धनावडे. दिनेश धनावडे ठरतायत मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना विजय बांगर यांच्यातर्फे 501 रुपये आणि त्याचसोबत डॉक्टर संकेत यांच्याकडून 1001चं पारितोषिक दिलं जात आहे आणि हे 1,500 रुपयाचं पारितोषिक त्यांना प्रदान केलं जात आहे. म्हणजेच या सामन्यात एकूण 2,000 रुपयाचा मान मिळवलाय. 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 5,001 चं पारितोषिक दिलं गेलंय आणि मॅन ऑफ द मॅच ठरतायत दिनेश धनावडे. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर मी पनवेल वॉरियर्सचे सिद्धार्थ जावळे यांना विनंती करतो की हा मान तुमचा आहे सर. सिद्धार्थ जावळे लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. सिद्धार्थ जावळे ठरतायत आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यातले मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. आणि चला वेळ नाही आपल्याकडे. डॉक्टर तबेश तुमचं षटक अजूनही मार्गस्थच आहे. पहिलं षटक देखील अजूनही संपलं नाहीये. अवांतर धाव, यावेळेला देखील डाऊन द लेग साइड चेंडू, वाईड बॉलचा इशारा. 8 धावा धाव फलकावर आता होताना पाहायला मिळतील. नक्कीच पनवेल वॉरियर्सचा प्रवास नक्कीच संपलाय परंतु काय सुंदर खेळ पाहायला मिळाला डे 1, डे 2 आणि डे 3 मध्ये या संघाकडून. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूला ढकललाय डॉक्टर मकरंद यांच्या बॅटमधून. षटक संपताना शेवटच्या चेंडूवर चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि या पहिल्या षटकानंतर संघ नेहरू चॅम्पियन्स 12 बिनगडी बाद.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या 12 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. मकरंद आणि अमित यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. पुढचं षटक घेऊन येत आहेत उल्वे युनायटेड. आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं आहे उल्वे युनायटेड. अन्यथा गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. सागर सागर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट इज राईट असं वारंवार म्हटलं जातं आणि पहिलाच चेंडू मात्र निर्धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरीज आणि नक्कीच हे निर्धाव चेंडू कुठेतरी प्रेशर क्रिएट करतील, दडपण क्रिएट करतील फलंदाजी करणाऱ्या संघावरती नेरूळ चॅम्पियन्स. दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुनश्च एकदा डॉक्टर सागर तयार. यावेळेला कट केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या गॅप मधून चेंडूला चेस करताना फिल्डर पाहायला मिळत आहेत. त्या चेंडूची अडवणूक देखील केली गेली आहे. 2 धावा तोपर्यंत घेतल्या आहेत आणि तिसरी धाव देखील यावेळेला कंप्लीट केली गेली आहे. आणि या 3 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 1.2 षटकांनंतर धावसंख्या 15 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. मकरंद पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळत आहेत. मकरंद यांच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. या पॉवर प्लेच्या षटक क्रमांक 2चा फायदा कशा प्रकारे उचलणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा असतील. याकडे नेरूळ चॅम्पियन्सच्या नजरा असतील. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा डॉक्टर सागर पाटील होत आहेत तयार. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली आणि तो चेंडू ट्रॅव्हल झाला टुवर्ड्स द शॉर्ट फाईन लेग. आउटसाइड एज घेतली बॅटची आणि नक्कीच शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने तो चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे गेली. धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही या षटकातला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला घाई करायची आहे उल्वे युनायटेड. वेळेचा अवधी आहे आणि जर टाइम लिमिट संपली तर तुम्हाला पॉवर प्लेची फील्ड प्लेसमेंट म्हणजे आत्ता जसं पाहायला मिळते 2च फिल्डर सर्कलच्या बाहेर या फील्ड प्लेसमेंटने गोलंदाजी करावी लागेल. याकडे लक्ष द्या. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बराचसा बाहेर ऑफ स्टंपच्या वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय या चेंडूला. धावसंख्या आता 17 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर झालेत. एक 1.3 षटकांनंतर धावसंख्या 17 वर येऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला कट करायचं होतं परंतु बॅटची एज घेऊन चेंडू गेला या स्टँड मध्ये. फलंदाज होत आहे त्रिफळाची दांडी गुल. पहिला झटका अमित लंगोटे यांच्या स्वरूपात. 1.4 षटकांनंतर संघ नेरूळ चॅम्पियन्स 17. पहिला झटका, पहिला गडी बाद. अमित लंगोटे या ठिकाणी बाद झालेले आहेत. नक्कीच स्क्वेअर कट करायचं होतं त्या चेंडूला. पॉईंटचा गॅप होता. पॉईंट आणि कव्हर्स मधला एक्स्ट्रा कव्हर मधला गॅप त्या ठिकाणी भेदायचा होता परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू गेलाय या स्टँडमध्ये. फलंदाज होत आहेत बाद. पहिला झटका लागलाय. दरम्यान अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला घाई करायची आहे उल्वे युनायटेड. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत अन्यथा पेनलाइज करण्यात येईल आपल्या संघाला. लक्ष असू द्या उल्वे युनायटेड. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. त्या चेंडूवरती फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. तोवर एक धाव चोरटी कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता 18 वर येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे. राकेश जैन, डॉक्टर राकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा मकरंद येताना पाहायला मिळत आहेत. 2 लेफ्ट हँडेड फलंदाज आता आपल्याला क्रीजवर पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेला डाऊन द लेग साइड, बराचसा डाऊन द लेग साइड चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर झाल्यात आणि हा सामना देखील नॉकआउट मॅच असणार आहे. ही सामना या सामन्यात जो संघ पराभूत ठरेल त्या संघाला मात्र या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आजसाठी यावेळेला जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता
परंतु बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क नाही. 22च्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाणार आहे संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 2 षटका या ठिकाणी संपतायत आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20. एक गडी बाद. धन्यवाद डीजे नितीन यांच्या माध्यमातून आपण ही सर्व गाणी ऐकतोय. 2.1 षटकांनंतर धावसंख्या 24 वर येऊन पोहोचते. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आहे गॅप मध्ये. बॅक टू बॅक चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय बॅक टू बॅक. अपोलो हॉस्पिटल चौकार 4. एक लक्षात असू द्या, उल्वे युनायटेड या संघाने आपल्याकडे टाइम लिमिट आहे आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 6 मिनिटांचा अवधी बाकी आहे. या 6 मिनिटात जर आपण या पुढची 2.4 षटका हाताळली नाहीत धावसंख्या 29. तिसरा चेंडू यावेळेला देखील अवांतर धाव आणि वारंवार एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या जात आहेत उल्वे युनायटेड या संघाच्या माध्यमातून. करंट रन रेट जर पाहिलं तर 12.41च्या रन रेटने 12.86च्या रन रेटने गाडी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. नेरूळ चॅम्पियन्स या संघाची धावसंख्या 30 वर येऊन पोहोचते. यावेळेला कट केलाय चेंडूला. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डॉक्टर मकरंद यांच्यासाठी पाहायला मिळतोय आणि 2 धावा घेतल्यात यावेळेला. 2.3 षटका आता संपूर्ण झाली आहेत आणि या 2.3 षटकांनंतर धावसंख्या आता 32 वर येऊन पोहोचते. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला चेंडूला केलाय पुल. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता 33 धावांवरती धावफलक येऊन पोहोचतोय आणि यष्टीरक्षणामध्ये स्वतः कर्णधार तबेश पाहायला मिळत आहेत.
आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला केलाय पुल, पुल होतोय सक्सेसफुल, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय नेक्सस केअर, षटकार. मिडल ऑफ द बॅट फटका आणि नक्कीच चांगला टायमिंग पाहायला मिळालं त्याच्या मागील चेंडूवरती. यावेळेला देखील त्याच दिशेला खेळायचा होता चेंडूला, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, एक धाव घेतली या चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपतंय. ओव्हर नंबर 3चा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 40, एक गडी बाद. टायमरकडे जर आपण पाहिलं तर शेवटची 4 मिनिटं शिल्लक, या 4 मिनिटात 2 षटकं हाताळायची आहेत उल्वे युनायटेड या संघाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांनंतर 40 झाली आहे. पुढच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. ड्राईव्ह केलाय चेंडूला, पहिला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि पहिलाच चेंडूवरती येत आहेत या ठिकाणी 2 धावा. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. प्रशांत, प्रशांत गोलंदाजासाठी येताना पाहायला मिळतात आणि पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं 42 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू यावेळेला मात्र राकेश जैन यांच्या बॅट मधून येतोय चांगला फटका, फटका जाईल वन बाउन्स सीमारेषे पार, येतोय आणखीन एक अपोलो हॉस्पिटल्स चौकार. नक्कीच बॅटच्या खाली त्या चेंडूला पाहिलं आणि त्या चेंडूला ड्राईव्ह केलं ओव्हर द मिड ऑफ चौकार. यावेळेला पुल केलाय चेंडूला, त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप मिड विकेटचा, परंतु तो फक्त राहील पाहत. राकेश जैन ऑन अ फायर, येतोय आणखीन एक नेक्सस केअर, षटकार. आणि यापुढे आणि धावसंख्या आता 50च्या पुढे जाते. 52 धावांवर नेरूळ चॅम्पियन्स. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय आणि तोवर जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता 53 वरती. 9 चेंडू आणि 19 धावांवर वैयक्तिकरित्या खेळतायत मकरंद आणि 7 चेंडू 21 धावांवर खेळतायत राकेश. मकरंद आणि राकेश इकडे आड आणि तिकडे विहीर सर्व गोलंदाजांसाठी करून टाकली आहे. 3.4 षटकं आता समाप्त झाली, 3.5 षटकं आता समाप्त झाली आहेत. धावसंख्या 53 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते आणि अजूनही शेवटची 2 मिनिटं शिल्लक 7 चेंडू हाताळण्यासाठी. दरम्यान चेंडू हवेत गेलाय, डॉक्टर तबीश त्या चेंडूच्या खाली आणि ते करणार नाहीये चूक. लागतोय दुसरा झटका मकरंद यांच्या स्वरूपात. वैयक्तिक 10 चेंडूंवरती 19 धावा करून मकरंद होत आहेत बाद आणि 4 षटकांच्या अखेरीस नेरूळ चॅम्पियन्स 53, दुसरा झटका 2 गडी बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 53, 2 गडी बाद. नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आत आणि यापुढील होणारा सामना असणार आहे कळंबोली वॉरियर्स वर्सेस NMI. चला दोन्ही संघांचे कर्णधार, आपण टॉसला यायचंय, आपल्यासाठी असणार आहे हा दुसरा पुकार. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. बॉलर्स नेम स्वप्नील या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक घेऊन पहिला चेंडू, नो बॉल असणार आहे हा आणि या चेंडूवर मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. नो बॉल वर येतोय पहिल्या चेंडूवर शेवटच्या षटकातल्या अपोलो हॉस्पिटल चौकार. काय सुरेख फलंदाजी करतायत.
वाईड बॉल आणि या वाईड बॉल नंतर देखील फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. धावसंख्या आता 60च्या पुढे जाते. 61 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय नेरूळ चॅम्पियन्स या संघाचा. यावेळेला चेंडूला पुल केलाय फ्री हिटच्या चेंडूवरती. डीप मिड विकेटच्या दिशेने फटका नक्कीच घेतोय. एक धाव घेतली आहे आणि रेफरल या ठिकाणी मागितलं गेलंय. Sir, thank you so much. It's a team's review by Nehru Champions. Team review. Sir has called it team. Okay, it's an umpire review. It's a umpire's review for the 6. Taken by player review. And it is an sixer by राकेश जैन. मागील चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय अपोलो हॉस्पिटल. षटकार. आणि वैयक्तिक 9 चेंडू आणि 33 धावांवर खेळतायत. राकेश जैन यांची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राकेश जैन शो इन 40+ ग्राउंड. फुलटॉस चेंडू यावेळेला पण गॅप मध्ये आहे. चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार. आणखीन एकदा येतोय चौकार. नवी मुंबई इंडियन्सचे कर्णधार चला रिपोर्ट करायचंय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू किती लांब जातोय. चेंडू जातोय लांबच लांब. चेंडू जातोय सीमारेषे पार. डॉक्टर राकेश जैन यांच्या बॅट मधून आणखीन एक अपोलो षटकार. जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 43 धावांवरती नाबाद खेळतायत डॉक्टर राकेश जैन. आणखीन एक फटका आणि हा वेळेला लांबच लांब. फटका जातोय सीमारेषे पार. येतोय षटकार. वैयक्तिक 49 धावांवरती खेळतायत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायला लागेल जर 22च्या स्वरूपात ही धाव दिली गेली तर नक्कीच राकेश यांच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव जोडली जाणार आहे आणि मैदानामध्ये 50 अजूनही झाली नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या चेंडूवरती 50 केली जाणार का. धावसंख्या जर पाहिलं तर 83 वर येऊन पोहोचली आहे. नवीन बॅटर विनय मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वैयक्तिक 12 चेंडू 49 वर येऊन खेळतायत. सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतकावर पोहोचणारे पहिले खेळाडू बनणार का राकेश जैन. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू यावेळेला गेलाय हवेत. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. परंतु पाहायला लागेल. पाहूया आपण. 1 ते 2 धावा तर या चेंडूवरती नक्कीच मिळणार आहेत. आणि या स्पर्धेतलं सर्वात कमी चेंडूंमध्ये पूर्ण केलं गेलेलं अर्धशतक नावे जात आहे डॉक्टर राकेश जैन यांच्या. आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आनंद घेत आहेत त्यांच्या बॅटिंगचा. छीन लेता हूं गेंदबाजों की लाइन लेंथ.
छीन लेता हूं उनका सुख और चैन, मेरा नाम है डॉक्टर राकेश जैन. काय सुरेख खेळी पाहायला मिळाली आहे त्यांच्या बॅट मधून. वैयक्तिक 14 चेंडू आणि 53 धावांची खेळी, 6 षटकार 3 चौकार, 378.57च्या स्ट्राईक रेटने पहिला डाव या ठिकाणी झालाय समाप्त. नेरूळ चॅम्पियन्सची धावसंख्या येऊन पोहोचली 88. 3 गडी बाद. सामना जिंकण्यासाठी 89 धावांची गरज. उल्वे युनायटेड या संघाला. आपण जातोय डॉक्टर सुहास यांच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये. यापुढील होणारा सामना NMI नवी मुंबई इंडियन्स वर्सेस कळंबोली वॉरियर्स. तुम्ही दोन्ही कर्णधारांसाठी हा आहे शेवटचा पुकार. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि यापुढील सामन्याचा टॉस माननीय श्री डॉक्टर स्वाती कदम मॅडम यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी स्वाती मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करून घ्यायचा आहे टॉस. आणि शिवनेरी हार्डवेअर बेलापूरच्या माध्यमातून या 14 चेंडू 53 धावांच्या खेळीसाठी 501 रुपयांचं पारितोषिक येत आहे. चला NMI आणि कळंबोली वॉरियर्स शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. जर आपण आला नाहीत तर आपल्या सामन्यातली षटकं या ठिकाणी कमी करण्यात येतील. कळंबोली वॉरियर्स आणि NMI शेवटचा पुकार. कर्णधार प्रशांत सर टॉस करून घ्यायचंय सर. थँक्यू. हॅलो. 89 धावांचं लक्ष आहे. 89 रन्स टू विन. Now I request here Dr. Swati Kadam madam to toss the coin. Yes. From Kalamboli Warriors and NMI. This toss is going to be played between the Kalamboli Warriors and the NMI Mumbai Indians captains Dr. Prashant Ahir and Dr. Arvind Khotar. So may I request Dr. Swati Kadam madam to please toss the coin.
फॉलो. पाचवा चेंडू, यावेळेला मात्र गॅप मध्ये आहे चेंडू, त्याची चांगली अडवणूक केली गेली आहे केडी यांच्या माध्यमातून. चांगली अडवणूक त्या चेंडूची केली गेली आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला घाई करायची आहे नेरूळ चॅम्पियन्स. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे सर, आणि त्या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला हा सामना पार पाडायचा आहे. यानंतरचा होणारा सामना असणार आहे डॉक्टर सुहास सर. टॉस झालाय पुढच्या मॅचचा, आणि नवी मुंबई इंडियन्स. चला आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रशांत आहिर सर, सर आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे, आणि आपले प्लेइंग 11 देखील या ठिकाणी येऊन अपडेट करायचे आहेत क्रिकेट रोजवर. यावेळेला फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. षटक संपताना येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. पहिलं षटक या ठिकाणी होत आहे समाप्त, आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते, माफ करा, आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी चौकार लगावला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 89 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. यावेळेला जर पाहिलं तर दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला, यावेळेला चेंडू हवेत गेलाय. त्या फटक्याला चांगलंच एलिव्हेशन मिळालंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, आणि ते पकडतील जेल, कारण आजच्या दिवसात कोणतीही चूक राकेश जैन यांच्याकडून होत नाहीये. जेल पकडला जातोय, संपुष्टात बॅटरचा खेळ आणला जातोय. दुसरा गडी होतोय बाद. 1.3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 7, 2 गडी बाद. एक 1.3 षटकांनंतर धावसंख्या 7 धावा आणि 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला होताना पाहायला मिळतंय. अजूनही 21 चेंडू आणि 82 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. 21 बॉल्स टू गो, 82 रन्स टू विन. पुढचा चेंडू, यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आणि काय सुंदर वळण दिलंय त्या चेंडूला गोलंदाज अल्पेश यांनी. अल्पेश जैन, नक्कीच जैन आडनाव असलेली माणसं आज मात्र चुका करत नाहीयेत गोलंदाजी अथवा फलंदाजीमध्ये अथवा क्षेत्ररक्षणामध्ये. आधी राकेश जैन यांना आपण पाहिलं, आणि आता मात्र अल्पेश जैन कमाल दाखवताना पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म गोलंदाज, आणि लेफ्ट इज राईट का म्हटलं जातं याचं वारंवार एक चांगलं उदाहरण आपल्या समोर सादर करताना पाहायला मिळत आहेत. षटकातला शेवटचा चेंडू, हा देखील चेंडू येतोय निर्धाव. या सलग 3 निर्धाव चेंडूने षटक या ठिकाणी संपतंय, आणि 2 षटकांच्या अखेरीस उल्वे युनायटेड 7, 2 गडी बाद. दोन षटके या ठिकाणी संपली आहेत. धावसंख्या 7 धावा आणि 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी डॉक्टर अरुण कदम, डॉक्टर फाउंडेशनचे सेक्रेटरी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू, आणि या पहिल्याच आखूट टप्प्याच्या चेंडूचा घेतलाय समाचार, परंतु तो चेंडू जाईल फिल्डरच्या हातात. पहिल्याच चेंडूवर गडी करतायत बाद. 2.1 षटकांनंतर उल्वे युनायटेडला लागतोय तिसरा झटका. 7 धावा, तिसरा गडी बाद. तर यापुढील सामन्यात, यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातला तिसरा सामना, आणि तो रंगणार आहे NMI विरुद्ध टीम कळंबोली वॉरियर्स. आणि NMI या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर आपल्याला विनंती असणार आहे कळंबोली वॉरियर्स, आपण लवकरात लवकर हा सामना संपल्यावर फील्ड सेटअप करून घ्यायचा आहे. दरम्यान जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे खेळाला, आणि पुढच्या चेंडूवर मात्र अरुण यांच्या गोलंदाजीवरती 1 धाव आली आहे.
2 चेंडूंनंतर धावसंख्या 8 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. तिसरा चेंडू, यावेळेला चेंडू हवेत गेलाय आणि कॉट अँड बोल्ड करण्याची सुवर्ण संधी सोडली नाहीये अरुण कदम यांनी. वैयक्तिक दुसरी विकेट मिळवतायत, संघासाठी घेत आहेत चौथी विकेट आणि 2.3 षटकांनंतर उल्वे युनायटेड 7 आणि आता चौथा गडी बाद. याचं श्रेय जातं ते म्हणजे राकेश जैन, अल्पेश जैन आणि आता अरुण कदम यांना. यावेळेला मात्र अरुण कदम यांच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि वैयक्तिक तिसरा गडी बाद करतायत अरुण कदम. पुढच्या चेंडूवर असतील हॅट्रिक वरती. दरम्यान उल्वे युनायटेड 8 आणि आता 5वा झटका. अर्धा संघ तंबूच्या आत, 5 गडी बाद. सुंदर खेळाचं प्रदर्शन दाखवतायत. 2.4 षटकांनंतर धावसंख्या 8 वर येऊन पोहोचली आहे आणि 5 गडी बाद झालेत आणि अरुण कदम हॅट्रिक वर आहेत. आणि जर ही हॅट्रिक पूर्ण केली तर शिवनेरी इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर यांच्याकडून पारितोषिक आलंय 501 रुपयांचं. हॅट्रिक पूर्ण करणार का? डॉक्टर सुहास यांच्याकडून 1001 रुपये. आणि यावेळेला हॅट्रिक घेतली आहे या डॉक्टर फाउंडेशनच्या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक जाते डॉक्टर अरुण कदम यांच्या नावे. हॅट्रिकचा दोन 2.5 षटकांनंतर धावसंख्या 8 वर येऊन पोहोचली आहे. वैयक्तिक या षटकात 4 गडी बाद केलेत. केवळ 1 धाव खर्च करून 4 गडी बाद केलेत या षटकात डॉक्टर अरुण कदम यांनी. आणि आतापर्यंत धावसंख्या दुहेरी आकड्यात प्रवेश करू दिली नाहीये. 8 धावांवरती 6 गडी बाद. 8 फॉर 6 विकेट लॉस. उल्वे युनायटेड 2.5 षटकांनंतर पाहायला मिळते आपल्याला. एक शेवटचा चेंडू शिल्लक अरुण कदम यांच्या षटकातला. चला सर, घाई करायची आहे, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला अजून 8 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेला त्या चेंडूला केलाय पुल आणि पुल होईल सक्सेसफुल. चेंडू जातोय शेवटच्या चेंडूवर, सीमारेषे पार येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. 3 षटका या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकांनंतर संघ उल्वे युनायटेड 12, 6 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 77 धावांची गरज. पुढील गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आपल्याला मुदस्सिर पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. 4थं षटक हाताळण्यासाठी 12 धावा आणि 6 गडी बाद हे समीकरण आणून ठेवलंय. नेरूळ चॅम्पियन्स या संघाने यावेळेला ऑन साईडला खेळलं. त्या चेंडूला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये सफलता मिळते. 1 रन शॉर्ट आहे, त्यामुळे 1च धाव या ठिकाणी नोंदवली जाणार आहे धावफलकावर. धावसंख्या आता 13 वर येऊन पोहोचेल. 1 धाव शॉर्ट पंच आम्हाला सांगताना पाहायला मिळत आहेत. 1 रन शॉर्ट त्या चेंडूवरती. 3.1 षटकांनंतर धावसंख्या 13. पुढचा चेंडू मुदस्सिर यांचा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने आणि अरुण कदम नक्कीच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नक्की द्यायचं कोणाला. राकेश जैन यांनी 50 कंप्लीट केली आहे एका दिशेला हॅट्रिक घेतली आहे. एका षटकामध्ये 4 गडी बाद केलेत अरुण कदम यांनी. मॅन ऑफ द मॅच जाणार तर जाणार कोणाला याकडे आपण पाहूच. दरम्यान जर आपण पाहिलं तर अजूनही 1.4 षटकांचा खेळ बाकी आहे. मुदस्सिर पुनश्च एकदा तयार.
यावेळेला पदललित्य दाखवून खेळण्याचा प्रयत्न आणि प्रशांत डमाले यांच्या माध्यमातून केलं गेलंय यष्टीचित. आणखीन एक गडी बाद. संघाला लागतोय 7वा झटका. उल्वे युनायटेड 3.3 षटकांनंतर धावसंख्या 14, 7 गडी बाद. यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मैदानाच्या आतच राहिलाय. यष्टीरक्षक प्रशांत त्या चेंडूची अडवणूक करतायत आणि नक्कीच सर्वांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी हास्य पाहायला मिळत आहे. एक विजयाचा आनंद पाहायला मिळतोय. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 14 वर येऊन पोहोचली. अजूनही मुदस्सिर यांच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेला फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. कळंबोली वॉरियर्स मैदानाच्या डाव्या बाजूने समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने जी काही प्रॅक्टिस चालू आहे ती त्या ठिकाणी बंद करायची आहे. अलाउड नाही केलं गेलं आहे या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 15 वर येऊन पोहोचते. अजूनही एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि या एका चेंडू नंतर या स्पर्धेमधला सगळ्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करायला 6 चेंडू शिल्लक असतील. तिसरं षटक या ठिकाणी, चौथं षटक या ठिकाणी संपतंय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघ उल्वे युनायटेड 15, 7 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज आहे 74 धावांची. पुढील गोलंदाज राकेश जैन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळायला आणि यावेळेला पहिल्या चेंडूवरती मात्र केलंय यष्टीचित आणि मॅन ऑफ द मॅच साठी दावेदारी या ठिकाणी 2 जणांमध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे. अरुण कदम आणि राकेश जैन यांच्यामध्ये पहिल्या चेंडूवर मिळवून दिली आहे विकेट. 8वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. उल्वे युनायटेड या संघाचा 8वा झटका लागतोय. 15 धावा, 8 गडी बाद. चार 4.1 षटकांनंतर धावसंख्या 15 आणि 8 गडी बाद. ऑलआउटच्या खतऱ्यापासून वाचणार का उल्वे युनायटेड हा संघ की मग ऑल आउट केलं जाणार या संघाला. अजूनही 74 धावांची गरज. 5 चेंडूंमध्ये यावेळेला देखील त्रिफळाचित दांडीगुल. 4.2 षटकांनंतर 9वा झटका. उल्वे युनायटेड निराशाजनक कामगिरी. 15, 9वा गडी बाद. एक खेळाडू शॉर्ट असल्यामुळे ऑल आउट झालेत आणि या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय 73 धावांनी या सामन्याला जिंकायचा मान पटकावलाय. नेरूळ चॅम्पियन्स या संघाने. चॅम्पियन टीम.